नमस्कार. देव माझं अति स्वागत आहे. आज आपल्याबरोबर वैजापूरकर काका आहेत आणि त्यांचा स्वामी समर्थांबरोबरचा आलेला एक्सपिरियन्स, ते मठात कसे पोचले ते काका थोडेसे आपल्याला सांगणार आहेत. नमस्कार काका. नमस्कार. नारायणं विष्णुं ब्रह्माण्यं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वंदे रामदासं च श्रीधरं. नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. जय जय रघुवीर समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्था दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीधर स्वामी दिगंबरा. आज आपण अक्कलकोट महाराजांच्या विषयी माझा जो अनुभव आहे त्याविषयी सांगणार आहे. खरे पाहता मी उत्तर भारताचा असल्या कारणी अक्कलकोट महाराजांविषयी मला विशेष माहिती नव्हती. पण म्हणतात ना की दत्तप्रभूची लीला फारच वेगळी असते. ज्याला बोलवायचं असेल म्हणतात ना, त्याचं केस धरून आपल्याकडे ओढून आणतात, असं श्रीपादांनी वल्लभाने सांगितलेले. तसाच प्रकार माझ्या बरोबर घडला. आणि खऱ्या अर्थात आजचा हा जो एपिसोड आहे त्याचा संदर्भ अक्कलकोट महाराजांचं येणारा जो प्रगट दिवस आहे त्याच्या कारणी फार उपयुक्त ठरणार म्हणून देव हा माझ्या या चॅनेलच्या मार्फत मी स्वामी समर्थांची, अक्कलकोट महाराजांची माहिती मला कशी मिळाली, मी कसं अक्कलकोटला गेलो, काय काय घडलं याविषयी थोडंफार सांगणार आहे. 1992 साली एक घटना घडली. आमच्या घरी एअरफोर्स येथील एक जोशी म्हणून गृहस्थ परिचयाशी आले. परिचय त्यांचा असा झाला की आमच्या जोधपूर येथे एक टेकडीचा गणपती आहे, तिथे माझी पत्नी एक बसमध्ये जात होती, तेही जात होते. आणि असं ओळख पाळख झाल्या कारणी, मराठी असल्या कारणी जोशी पती पत्नी आमच्या घरी आले. आमच्या घरी आल्यावर देवघर पाहिलं आणि जाताना तुम्ही आमच्या घरी या असं सांगून गेले. मला असं जाणवलं की उद्या जोशी यांची पत्नी परत स्वामींच्या दर्शनासाठी, पादुका दर्शनासाठी आमच्या घरी येणार. आणि तसंच घडलं. सकाळी जोशी यांच्या पत्नी एक दिवा घेऊन घरी आल्या. म्हणाल्या, मला स्वामींच्या पादुकांसमोर दिवा लावायचा आहे, श्रीधर स्वामींच्या पादुकांसमोर. मग तुम्ही उद्या येणार हे मला नक्की माहिती होतं, दिवा लावू शकता. दिवा लावल्यानंतर मी विचारलं, काय घडलं? त्या म्हणाल्या, आमच्या 8 महिन्यापासून गुवाहाटी येथून सामान बुक केलं होतं पण ट्रक आली नव्हती. आम्ही मोजकं सामान घेऊन जोधपूरला आलो आणि जवळ 6-7 महिने झाले आमचं सामान आलेलं नाही. म्हणून मी पूज्य स्वामी श्रीधर स्वामींच्या पादुकांना विनंती केली की महाराज, आपण जर माझं सामान जोधपूरला आणायचं काही सोय केली तर मी तुम्हाला एक दिवा लावेन. रात्रीच्या त्याच दिवशी रात्री 12च्या सुमारास एक कोणी व्यक्ती ट्रक घेऊन आले आणि आमच्या घराचा पत्ता त्यांना कुठून मिळाला माहिती नाही आणि दारावरती त्यांनी थाप दिली. कोण आहे विचारलं, म्हणजे तुमचं सामान आलेलं आहे, बघून घ्या सर्व सामान बरोबर आहे की नाही. आणि म्हणजे आम्ही बघितलं, जोशी पती-पत्नीने बघितलं, कुठलंही सामान गेलेलं नव्हतं. त्यांना आश्चर्य वाटलं. म्हणून दुसऱ्या दिवशी म्हटलं, त्यांच्या जोशी यांच्या पत्नी म्हणाल्या, मी दिवा लावायला आले. असा आमचा संबंध त्यांच्याशी झाला. मग कळलं की जोशी यांनी अक्कलकोट येथील गजानन महाराज यांचा अनुग्रह घेतला होता. त्या कारणी त्यांनी मला अक्कलकोट दर्शन ही पत्रिका अक्कलकोट येथून छापली जाते, मला काही अंक वाचायला दिले. आणि दर गुरुवारी श्रीधर स्वामींच्या पादुकांच्या दर्शनासाठी हे जोशी दंपती आमच्या घरी यायचे. असंच एकदा असं घडलं की मला ड्रग रिएक्शन झालं. ड्रग रिएक्शन असं झालं की माझं कान फाटून रक्त निघणार. मी आमच्या आईला सांगितलं, श्रीधर स्वामींचं आपल्या घरी जे पादुकांचं तीर्थ आहे मला दे. आईने ताबडतोब तीर्थ दिलं
आणि मी जाऊन पलंगावर झोपलो आणि झोपल्याबरोबर अक्कलकोट महाराजांचं दर्शन झालं. आणि त्यांनी मला म्हटलं, माझ्या अक्कलकोटला केव्हा येणार? अक्कलकोट दर्शन पत्रिकेचं वाचन माझ्याकडनं होत होतं, पण महाराजांचं दर्शन इतक्या लवकर स्वप्नात होईल आणि मला अक्कलकोट येथे बोलवतील याचा मला काहीही माहिती नसूनही महाराजांनी कृपा करून मला अक्कलकोट येण्याचं आमंत्रण दिलं. त्यापुढे असं घडलं की माझी हळूहळू तसं श्रीधर स्वामी महाराजांवरती प्रचंड श्रद्धा, तशी अक्कलकोट महाराजांवरतीही श्रद्धा हळूहळू वाढू लागली. का की दत्त सर्वपंपरामध्ये श्रीपाद शिवल्लभ, नरसिंह सरस्वती, अक्कलकोट महाराज, श्रीधर स्वामी हे सर्व एकच दत्त संप्रदायाची संबंधित असल्या कारणी मला हळूहळू श्रद्धा वाढत गेली. एकदा असं घडलं की माझे एक परिचित, त्यांचा फोन आला, मुंबईहून फोन आला. त्यांच्या आईचे कोणी नातेवाईक, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तो या ऍक्सिडेंटमध्ये त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. महिनाभर जवळजवळ हॉस्पिटलमध्ये होते आणि जवळजवळ ब्रेन डेथ झालेली होती. म्हणून बॉम्बे हॉस्पिटलने त्यांना घरी पाठवून दिलं की आता यांचं काही होऊ शकत नाही. आमच्या परिचितांच्या आईंनी आपल्या मुलाला आग्रह केला, अरे काकांना एकदा विचार. आता आईचा जोरजबरीने, त्याची इच्छा नसूनही त्यांनी तिच्या जे ऍक्सिडेंटमध्ये ज्यांचा ऍक्सिडेंट झाला होता त्यांच्या पत्नीला फोन लावून माझ्याशी गोष्टी करायला लावतात. तसंच त्यांच्या पत्नीने मला फोन केला, ज्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. मला माझ्या यजमानांचं वय लहान आहे, मला 2 पोरं बाळ आहे आणि असं असं त्यांचं ब्रेन डेड डॉक्टर म्हणाला झालेलं आहे, काही करता येत नाही, काहीतरी मार्ग सांगा. मी म्हणालो, तू अक्कलकोटची दिसते, तू अक्कलकोट महाराजांकडे का गेली नाहीस, माझ्याकडे का आली? ती बाई म्हणाल्या, माझ्यासाठी तुम्हीच अक्कलकोट महाराजा. मी म्हणालो, तुला इतका विश्वास आहे का? हो म्हणाला, विश्वास आहे. बर, 24 तासाचा तुझ्या यजमानांच्या हातापायात थोडी हालचाल सुरू होईल. पुढे मी जसं सांगेन तसं ऐकशील तर काही काळातच तुझे यजमान बरे होतील. जवळजवळ 15-20 दिवस गेले. ऑफिसच्या काही कामामुळे मला मुंबईला जाणं भाग पडलं. ऑफिसचं काम करून शुक्रवारी माझे परिचित होते मुंबईला, त्यांच्या घरी मी गेलो आणि बसलो होतो. अचानक कोणीतरी मला सांगतंय की उद्या तुला सकाळी स्वामी समर्थांची पादुकांची पाद्यपूजा करायची आहे. मी म्हणालो, मी तर ऑफिसच्या कामाने आलोय आणि अक्कलकोटला मुंबईला कशी पाद्यपूजा होणार? मी विचारपूस केली की स्वामी समर्थांच्या पादुका मुंबईला आल्या आहेत का? कुठेही मला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. प्रत्येक म्हणायचं मला माहिती नाही. मग मी म्हणालो, ज्या कारणी माझ्या मनात प्रेरणा झाली आहे ही सद्गुरू भगवान श्रीधर स्वामींचीच प्रेरणा असावी, आपण प्रयत्न करावा. मी ऑटो घेऊन त्या परिचितांबरोबर निघालो. मी ठाण्याला होतो त्यावेळी. शेवटी कुठेच काही आपल्याला माहिती मिळत नाही. मी ऑटो सोडली आणि पायी निघालो. पायी चालताना वाटेत कुठेतरी अष्टगंधाचा वास येताना मला जाणवला. त्या वास कुठून येतोय त्या दिशेने गेल्यावर एक घरात शिरलो. त्या घरात बघितलं की अन्नू गुरुजी चोळप्पाचे वंशज ते अक्कलकोट महाराजांच्या पादुका घेऊन तिथे बसले होते. त्यांची पूजा झाली होती, नैवेद्य लागलेला होता. मी जाताच बरोबर ते म्हणाले, तुमची सकाळपासून स्वामी समर्थ वाट पाहत आहे. स्वामी समर्थाने सांगितलं श्रीधर स्वामींचा भक्त येणार आहे म्हणून आज कुठे जायचं नाही. आणि मी दुपारपासून हे नैवेद्य ठेवलेलं आहे, वाट पाहत आहे केव्हा येणार. समोर ठेवलेला नैवेद्य, संपूर्ण नैवेद्य त्यांनी मला खायला दिला. म्हणजे तुम्ही भक्षण करा प्रसाद. मग त्यांनी 11 रुपये आणि नारळ माझ्या हाती दिले आणि शेवटी पादुका घेऊन स्वामी समर्थाच्या माझ्या डोक्यावर ठेवायला आले. मी म्हणालो, पाय धुतले नाही, माझं तोंड उष्ट आहे, मला थोडं पवित्र असायला पाहिजे. नाही म्हणाले, महाराजांना घाई झाली आहे तुम्हाला भेटायची. तसं मी करणार नाही. मी पाय धुतले, तोंड धुतलं
हो त्यांनी स्वामी समर्थांच्या पादुका माझ्या डोक्यावर ठेवल्या आणि त्याने निरोप दिला, उद्या सकाळी स्वामी समर्थांच्या पादुकेची पाद्यपूजा करायला तुम्हाला यायचंय. मी म्हणालो माझ्याजवळ काहीही सामान नाही आणि मी परदेशात आलेलो आहो. घरी असतो तर सर्व व्यवस्था करता आली असती. तुम्ही काळजी करू नका, पूजेची सर्व व्यवस्था मी करून ठेवतो. अन्नू गुरुजी म्हणाले आणि फक्त तुम्ही या, पूजा तुम्हाला करायची. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेलो, पितांबर नेसला आणि पाटावर जसंच बसू लागलो पूजेसाठी, मला आभास झाला मी बसत नाही, श्रीधर स्वामी महाराज भगवी घालून बसत आहे. मी काही वेळेसाठी भ्रमित पडलो, मी आहे की स्वामी आहेत. शेवटी मी पाटावर बसलो पूजेसाठी आणि अन्नू गुरुजी जे चोळप्पाचे वंशज आहे अक्कलकोटला, ते म्हणाले आज स्वामींच्या मंत्रांनी अक्कलकोट महाराजांचा अभिषेक करा. म्हणजे स्वामींचा मंत्र म्हणजे नमःशांताय दिव्याय. हो म्हणा, त्याच मंत्रांनी करा. आज महाराजांना त्या मंत्रांनीच अभिषेक पाहिजे. नमःशांताय मंत्रांनी आम्ही स्वामींचा अक्कलकोट महाराजांच्या पादुकांना अभिषेक केला. पादुका पुसल्या व्यवस्थित आणि आसनावर पादुका ठेवल्या. गंध फूल सर्व वाहन हे झालं, धूप दीप झाले. आरतीची वेळ आली आणि आरती करताना बघतोय तर अक्कलकोट महाराजांच्या फोटोमध्ये श्रीधर स्वामी महाराज दिसतात. मला आश्चर्य वाटलं, पूजा करणाराही स्वामी आणि पूजा घेणाराही स्वामी. मी हसत होतो. पूजा संपल्यावरती अन्नू गुरुजी मला म्हणाले, तुम्ही जे पाहता मलाही तेच दिसत आहे. आणि स्वामी समर्थांनी मला सांगितलं आता की तुमच्या सासूरवाडी आणि तुमच्या घरी जोधपूरला काही दिवस त्यांना विश्रांती घेण्यासाठी यायचं आहे. मला आश्चर्य वाटलं. आपण म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळा. माझी तशी परिस्थिती झाली. मी फक्त पादुका पूजनासाठी आलो होतो आणि महाराजच म्हणतात मी त्या विश्रांतीसाठी तुझ्या घरी येतोय, मी या नक्की या, मला आनंद होईल. आणि माझ्याकडनं तसं जे काही सेवा होईल तसं मी सेवा करण्याचा प्रयत्न करीन. ही घटना 2002 साली झाली. त्यानंतर जवळजवळ 4 वर्ष गेले. जानेवारी 2006 ला माझे वयाचं 50 वर्ष सुरू होणार होतं. माझं सासूरवाड धरमपेठ नागपूर. माझ्या सासऱ्यांची फार इच्छा होती की तुमचं 50वं वर्षगाठ धरमपेठ येथे साजरी करावी नागपूरला. मी होकार दिला. मी साजरी जर करायची असेल तर अक्कलकोट महाराजांनाही पादुकांना इथे आमंत्रण दिलं तर बरं राहील. त्याबरोबर महाराजांचंही त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला यायचं आहे. माझ्या सासूरवाडी त्यांचं आगमन होतं. त्याप्रमाणे सर्व लोक तयारीला लागले. 2 दिवस होणार म्हणजे 5 जानेवारी माझा वाढदिवसाचा दिवस. 1 जानेवारीला आणि 3 जानेवारीला येणार होते. अन्नू गुरुजी पादुका घेऊन अक्कलकोटून येणार होते. मुंबई येथून त्यांच्याबरोबर एक वांगीकर म्हणून होते. त्यांचा फोन आला आमच्या सासऱ्यांना की महाराजांना म्हणजे अन्नू गुरुजींना काही हृदयाघाताचा त्रास वाटतोय म्हणून त्यांना ऍडमिट करायला डोंबिवली येथे घेऊन गेले. ठीक आहे मी म्हणालो असं आहे तर आपण वाढदिवसाला कोणीतरी सत्पुरुषाच्या पादुकाची पूजा करायची म्हणून बाबासाहेब कुलकर्णी म्हणून आहेत नागपूरला, ज्यांच्या इथे ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पादुका आहेत, ते असतील तर तिथे जाऊन पूजा करायची. आपल्या इथे माझ्या दृष्टीने सर्व सद्गुरू एकसारखेच आहे, काही फरक होत. माझ्याबरोबर माझे एक ओळखीचे होते सचित म्हणून. त्यांना म्हणालो बाबासाहेब कुलकर्ण्यांच्या घरी आत गेलो, ते असतील तर मी 5 तारखेला पूजा करायला येतो. मी बाहेरच होतो, ते घरात नव्हते, बाहेर गावी गेलेले होते. अचानक मी बघतो की अन्नू गुरुजी दुपारी 2 वाजता समोर येत आहेत आणि मला कसा काय झाला, मी स्वामींच्या रूपात त्यांना सांगितलं तुम्हाला काही झालं नाही, तुम्ही ICU मध्ये ताबडतोब परत या. घरी आलो. आमच्या सासऱ्यांनी मला सांगितलं अरे असं असं झालंय. मी म्हणत नाही, अन्नू गुरुजी ICU मधनं बाहेर आलेले आहेत आणि ते बरोबर आहे, त्यांना काहीच समस्या नाही आहे.
असं काय 10 मिनिटं आधी हे झालेलं आहे. मी सांगतो ना फोन लावून पहा. फोन लावला तर वांगीकर म्हणाले हो ते आयसीयू मधनं बाहेर आलेले पण सध्या थोडं रेस्ट घेणार आहे म्हणून त्यांचं नागपूर येणं जमत नाही. मी बघता आता अचानक मला प्रेरणा झाली की तू इथे जा, कारंजाला जा आणि कारंजाला निर्गुण पादुकेची पूजा केली. नरसिंह सरस्वतीच्या निर्गुण पादुका आहे तिथे. तर स्वामी समर्थांच्या पादुका पूजनासारखंच ते पुण्य आहे किंवा तो लाभ होणार, त्यांचा आशीर्वाद मिळणार. तर तू तिकडे जा. आमच्या सासऱ्यांना असं वाटलं की इथे करायचं नाही, वाढदिवस इथे साजरा करायचा नाही म्हणून जावई बुवा हे विचार करत आहे. लगेच रात्री आमचे साळू आले आणि तेही म्हणाले की आपण कारंजाला जाऊन आपण तिथे दर्शन घेऊ. तासभरानंतर अन्न गुरुजींचा फोन आला मला नागपूर येथे. स्वामी समर्थांची इच्छा आहे तुम्ही जाऊन कारंजाला निर्गुण पादुकांची पूजा करावी. आता मला आश्चर्य झालं की हे काय घडत आहे. बर कशी आज्ञा. आणि अन्न गुरुजींनी तिथल्या ट्रस्टी लोकांना सांगून दिलं म्हणजे तुम्हाला कोणी ओळखणार नाही, मी तुमची सर्व राहण्याची सर्व व्यवस्था तिथे सांगून ठेवली आहे, तुम्ही उद्या पोहोचा, तुमची सर्व व्यवस्था तिथे होईल. त्याप्रमाणे आम्ही कारंजाला गेलो. कारंजाला गेल्यावरती तिथे निर्गुण पादुकेच्या पूजेसाठी हे केलं होतं. ते म्हणाले 11 वर्षापासून ते पूजा बुक आहे आणि काही 11,000 रुपये लोक डिपॉझिट करतात मग पूजा करायला मिळते. तुम्हाला नुसतं सत्य तत्वव्रत कथा 10 वाजता सकाळी असते त्याचं तुम्हाला आम्ही नोंदणी करून देतोय. ठीक आहे म्हणालो, काही प्रश्न नाही. मी केलं. रात्री आमची जिथे व्यवस्था केली होती ट्रस्टीने ते झोपायला गेलो. 3च्या सुमारास मला स्वप्न पडलं, जुनं कारंजा दिसू लागलं. बरेच कादळी लोक दिसू लागले आणि उघड्या याच्यावरती स्वयंपाक चाललेला आहे आणि माझ्या बरोबर जे होते ते व्यक्ती माझी वळकटी घेऊन चाललेले आहे. मी संन्यासी आहे, दंड घेऊन चालत आहे आणि माझ्या बरोबर जे व्यक्ती आहे त्यांनी कुठे नदीवरती, जवळ नदी आहे, मला माहिती नव्हती, स्नान करून आलेले होते. मला स्वामी चला स्नान करायला. मी मला पाठ दुखते, मला ऊन पाणी आंघोळीला पाहिजे. मला ऊन पाणी कसं काय भेटणार, काही असतो मला ऊन पाणी पाहिजे. मग आणि हा स्वप्न जाता नाही परत दुसरं स्वप्न पडलं. दुसरं स्वप्न असं झालं की मी झोपलेलो आहो आणि माझ्याजवळ कोणीतरी व्यक्ती आला. तो खालचा पुजारी होता आणि मोठं पूजेचं ताट घेऊन त्याच्यात गंध, फूल, उदबत्ती, दिवा सर्व काही होतं आणि मला म्हणाला खालून मला आज्ञा झाली आहे की तुमची पूजा करायची. मी कोणाचा गुरु नाही आणि गुरु होणारही नाही. महाराज खाली आहे, महाराजांची पूजा सोडून दुसऱ्यांची पूजा का करायची इथे. तेव्हा नाही, खालची पूजा तोपावी तर होऊ शकत नाही, निर्गुण पादुकेजवळ तुमची पूजा केली जाणार अशी मला आज्ञा झालेली आहे. तेव्हा नाही, मी तसं होऊ देणार नाही. आणि त्यांनी जबरदस्ती मला गंध लावायचा प्रयत्न केला. मी त्या पुजाऱ्याचे दोन्ही हात धरले आणि त्याच्या पायावरती डोकं ठेवलं आणि डोकं ठेवून पाहतो तर साक्षात नरसिंह सरस्वती दंड कमंडलू घेऊन बसलेले आहेत. म्हणाले आम्ही परीक्षा घ्यायला आलो, पण तुझ्यावरती पूर्ण गुरुकृपा असल्या कारणी तुला कधीही बुद्धिभेद निर्माण झाला नाही किंवा अहंकार शिवला नाही. त्या कारणी जशी तुझे गुरु श्रीधर स्वामी तुझ्यावर कृपा आहे तशी आमचीही कृपा सतत तुझ्या पाठीशी राहणार. माझ्याजवळ माझे साधू झोपले होते. मी त्यांना उठवलं. नरसिंह सरस्वती आलेले, नमस्कार करा, नमस्कार करा. तेव्हा मला दिसत नाही पण सुगंध येतोय. तर असं का. तर मी म्हणालो तुमचा आस्तिक दोष केव्हा तरी तुम्हाला झालेला आहे. आस्तिक दोष म्हणजे काय, किंवा कोणतरी अभक्ष तुम्ही केलेला आहे. जोपर्यंत शरीरात असा दोष असतो तोपर्यंत समोरची वस्तू दिसत नाही. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला पंचगव्य प्राशन करावं लागेल. माझ्या जवळच राहून सर्व काही दिसेल असं नक्की नाही. तुमचीही गुरुकृपेने तशी पात्रता आली की तुम्हाला सर्व काही दिसू लागेल. सकाळी आम्ही थोडा उशिरा उठलो, स्नान केलं, गरम पाणी. एक व्यक्ती आला, त्यांनी आम्हाला तापवून पाणी दिलं, कॉफी दिली. त्या ह्याच्यात सकाळी 8 वाजता आम्ही खाली गेलो मंदिरात कारंजा येथे पादुका दर्शनासाठी आणि पूजाही करायची होती. तर माझे बरोबर जे एक व्यक्ती होते, सचिन नाव होतं त्यांचं, ते म्हणजे काय रे आज काही हालचाल दिसत नाही, कसं काय स्वस्थ सर्व दिसतंय. सकाळची पूजा झाली का. सकाळी 6 वाजता निर्गुण पादुकेची पूजा होते. तुम्हाला नाही का. नाही मला तो पापा पूजा झालेली नाही.
का नाही झाली? मग कुठे पुजाऱ्याचे ज्याची पूजा होती त्याचे कोणीतरी नातेवाईक, जो पुजारी होता त्याचे नातेवाईक वारले. आणि जोपर्यंत ट्रस्टी लोक दुसऱ्याला नेमत नाही पूजासाठी तोपर्यंत पूजा होत नाही. आणि आता पुजारी नेमला गेलाय, तर तुम्ही असं करा, तुम्ही आणि ह्यांनी जाऊन खाली सांगितलं पूजा दर्शन घेऊ शकता. मी निर्गुण पादुकेच्या दर्शनासाठी गेलो आणि तसंच त्यांना हे कळलं त्या श्रीधर स्वामींचा भक्त आहे, तर आज निर्गुण पादुकेची पूजा तुम्ही करायची. आणि न ठरवता स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांची आज्ञा होती निर्गुण पादुकाची पूजा तुम्ही करायची. तुमच्या वाढदिवसाला मला निर्गुण पादुकेची पूजा करायला मिळाली. त्यानंतर आम्ही सत्यदत्त पूजाही केली. आणि सत्यदत्त पूजा करायच्या वेळी त्या तिथे दत्तमूर्ती समोर ठेवतात आणि त्या दत्तमूर्तीवरती अभिषेक वगैरे पूजा होते. आणि पूजा केल्यानंतर त्यांना माळ वगैरे फुलं घातली. उजव्या बाजूने 2 फुलं खाली पडली. आणि तेव्हा पुजारी म्हणाले तुम्हाला तुमची, आणि आम्ही आरती करत होतो, श्रीधर स्वामींची आरती, आम्हाला श्रीधर स्वामींची आरती करतो. तर 2 फुलं काढतो, कौल आला, तुमची आरती महाराजांना पोहोचली. तर अशा काही घटना असतात ज्यामुळे आपल्याला ईश्वरी शक्ती काही वेगळी असते ते कुठेतरी अनुभवात येतं. त्यानंतर आता महाराज मागे सांगितलं होतं, महाराज म्हणाले होते की मला तुमच्या सासूरवाडी आणि माझ्या सासूरवाडी आणि माझ्या घरी काही दिवस विश्रांतीला यायची. त्या योगाची मी वाट पाहत होतो. सासूरवाडी येथे त्यावेळी जमलं नाही, पण पुढे जमलं. पुढे पादुका गेल्या होत्या आणि अन्नगुरुजी राहिले होते. पण 2009 सालीच्या आधी 2004 सालची एक घटना आहे. आमचे एक भाडेकरी राहत होता, त्याचं नाव होतं नरेंद्र नामा. तो भाडेकरी म्हणून आला होता. एक दिवस सकाळी तो आला 7 वाजता आणि आमच्या घरी ड्रॉइंग रूम मध्ये टेबलावरती अक्कलकोट महाराजांची एक चरित्राची पुस्तक पडली होती. मी वाचत होतो. तर तो म्हणाला ही फोटो कोणाची आहे? मी अक्कलकोट स्वामी महाराजांची आहे. तो म्हणाला की हे आणि तुमचे स्वामी काल रात्री येऊन झोपले होते. मी काय झालं? रात्री 11च्या सुमारास 3दा कोणीतरी दार वाजवलं. दार उघडलं आणि दार उघडून पाहतोय तर एकने छाती घातलेले आणि एक लंगोट घातलेले असे 2 सत्पुरुष बाहेर उभे होते. आणि त्या नरेंद्राला म्हणाले आम्हाला विश्रांती घ्यायची रात्रभर इथे, आम्हाला जागा करून दे. त्यांनी जे चटाई बिछवली, मॅट बिछवून ते दोघंही झोपले. हा बाजूला आपल्या जमिनीवरती झोपला. सकाळी 4 वाजता उठला तर बघितलं की दोघे नाही. त्याला आश्चर्य वाटलं. पण सकाळी 7 वाजता तो मला सांगायला आला की हे महाराज म्हणजे जे अक्कलकोट महाराज आणि श्रीधर स्वामी हे रात्रभर विश्रांती करून गेले. म्हणजे अन्नगुरुजींना जे स्वामी समर्थांनी सांगितलं होतं की तुझ्या घरी मी विश्रांती करायला येईल, तर ते 2004 साली ती घटना घडलेली आहे. आणि आमचा जो भाडेकरी आहे त्यांनी सांगितलेली ही घटना आहे आणि प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. म्हणजे संत जेव्हा शब्द देतात तर शब्द त्याप्रमाणे पाळतातही. आजच्या कलियुगात ही घटना होते, पण तुमची गुरुभक्ती जर त्या लेवलची असेल तर काहीही अशक्य नाही. 2009 साली आमच्या इथे अक्कलकोट महाराज यांच्या पादुका आल्या. खऱ्या अर्थात आग्रह करत होतो, अगं पण योग आला 2009 साली. आणि त्यावेळी जवळजवळ 8-10 दिवस महाराजांनी आमच्या घरी विश्रांती केली. फारच आनंदाचे ते दिवस गेले. आणि 2-3 घटना त्यावेळी अशा घडल्या ज्यामुळे आमचं आणि अन्नू गुरुजींचं प्रेम फारच घनिष्ठ झालं. आणि त्यांनी आम्हाला मृगचर्माचं ते कापड दिलं ज्याच्यावरती अक्कलकोट महाराज पाय देऊन जेव्हा राजवाड्यात जायचे तेव्हा ते पालखीत बसायचे. त्याच्या तिथे खाली मृगचर्म भेटलं असायचं आणि पादुका. तर ते पाय ज्याच्यावरती ठेवायचे त्या मृगचर्मावरती, ते त्याचं एक तुकडा आम्हाला 2 तुकडे आम्हाला आठवण म्हणून स्वामी अक्कलकोट महाराज झालेले म्हणून ते आम्हाला दिले.
आता घटना काय झाल्या की जेव्हा अक्कलकोट महाराज आमच्या घरी आले तर आम्ही त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस होते. आम्ही गच्चीवर झोपायचो. मी आणि अन्न गुरुजी आम्ही बरोबर झोपायचो. तर रोज आकाशामधनं 3 असे तारे खाली पडायचे. अन्न गुरुजी म्हणायचे, बघा वैजापूरकर आपल्यावरती तारे पडतात आहे. मला काही माहिती नाही, काही आपल्याला महाराजांचा आशीर्वाद आहे. त्याच रात्री त्यांना स्वप्न पडलं अन्न गुरुजींना. ते स्वप्न असं पडलं, एक अस्वल दिसला, पांढरा अस्वल. त्या पांढऱ्या अस्वलाने समुद्रात उडी मारली आणि समुद्रात उडी मारल्यानंतर त्या समुद्रामधनं एक म्हणजे विशाल काय व्यक्तित्व बाहेर आलं, ज्यांचं डोकं आकाशाला लागत होतं आणि पाय वगैरे आपण पाहू शकत नाही, इतकी उंची होती कमरेची पायाची. आणि ते इंग्लिशमध्ये बोलू लागले. अन्नगुरुजी मला सांगितलेलं आहे. तर अन्नगुरुजी म्हणाले, स्वामी मला इंग्लिश कळत नाही, आता इंग्लिश बोलणारे लोकच तुम्हाला सांगतील, असे जे बोलून ते नाहीच झालं. त्यानंतर त्यांच्याबरोबर अन्नगुरुजी बरोबर एक आले होते शिरीष जोशी म्हणून वसईचे. त्यांचं काय मला माहिती. तर मी त्यांना म्हणायचं, तू खाली जाऊन देवघरात बस, श्रीधर स्वामींच्या पदकेजवळ बैस. आणि विचारलं कसं वाटलं, म्हणजे काहीतरी वेगळं आहे. दुसऱ्या दिवशी परत ते व्यक्ती येऊन पूजेच्या वेळी माझ्या जवळ येऊन बसले आणि ते कधी डोळे बंद करून काही ध्यान करत होते. महाराजांनी श्रीधर स्वामी महाराजांचं मला प्रेरणा झाली, याला सांग कोणाचं पाहून कुठलंही ध्यान केलं जात नाही. तुझ्यावरती हा नरसिंह सरस्वतींचं ध्यानाला आणतोय, मूर्ती येत नाही. याच्यावरती आधी शंकर महाराजांची कृपा झाली आणि शंकर महाराजांकडनं अक्कलकोट महाराजांचा संपर्क आला अन्नगुरुजींच्या मार्फत. आणि अक्कलकोटचे महाराज नरसिंह सरस्वतीचे अवतार म्हणून तो त्यांचा ध्यान करतोय. तर त्यांनी सांगितलं, अहो मला आश्चर्य वाटतं, तुम्हाला कसं कळलं. नाही, आमच्या इथे जे काही मी सांगतोय महाराज प्रेरणा देतात, सत्य असतं, सत्याशिवाय दुसरं काहीच नसतं. पण याचा वादागाजा आम्ही करत नाही. तर तू शंकर महाराजांची उपासना कर, शंकर महाराजांच्या कृपेने तुझी अडी अडचणी सर्व काही दूर होतील. शंकर महाराजांचे गुरु अक्कलकोट महाराज नरसिंह सरस्वतीचा अवतार. मग त्यांचं सर्व काही व्यवस्थित झालं. जोशी त्यांनी जी पुढची घटना मी सांगत नाही. त्यानंतर अक्कलकोटच्या अन्नगुरुजींबरोबर एक आले होते, ते भाचे आले होते. ते काय, त्यांना कुठेतरी असं वाटायचं आपण स्वामी समर्थ आपले सर्व, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही असायला पाहिजे, आपल्या गुरुते श्रद्धा असायला पाहिजे. खाली येतही नव्हते. एक दिवस तिसऱ्या दिवशी ते सकाळी 5 वाजता मी पूजा करत होतो, ते खाली आले. मी विचारलं, खाली कसं काय आला आता इतक्या सकाळी अंघोळ करून. मी मामानी पाठवले, मी अन्नगुरुजींनी पाठवले. मी काय घडलं तुला सांग. तो मला रात्री माझं त्याचं काय लग्न कुठे ठरत नव्हतं. आता भिक्षुक माणसाला कोणी मुलगी देत नाही. आता प्रत्येकाची इच्छा असते लग्नाची. तर तो काळजीत होता. तर त्याची बहीण ती बेळगाव कुठेतरी राहायची, तिचा फोन आला की तिच्या घरी एक कोणीतरी ज्योतिषी आले होते. ते ज्योतिषी श्रीधर स्वामीचे भक्त होते आणि काही सांगितलं. तर मला राग आला. स्वामी समर्थ आपल्यापेक्षा कुठे कमी आहे का, की श्रीधर स्वामीच्या भक्ताला विचारायला गेली. बहिणीवरती खूप राग संतापलो. आणि रात्री मी झोपले. पहाटे मला दिसलं एक व्यक्ती, दाढी आहे, जटा आहे, हातात कमंडलू आहे, अवतीभोवती कानडी मंडळी आहेत आणि लोक म्हणतात ते गाणगापूरचे महाराज आले. त्यांचे जे भाचे होते ते गाणगापूरचे महाराज. तर ते शोपन केलेलं, भगवीगात हातात दंड असं असतं. हे दाढी आणि हे केलेले हे कसे काय. त्यांनी विचारलं कानडी लोकांना. अरे हे श्रीधर स्वामी हेच गाणगापूरचे महाराज आहे आणि हेच अक्कलकोट महाराज आहे, हे काही वेगळं काही नाही. मग श्रीधर स्वामीजी मला स्वप्नात दिले, माझ्या मामाकडे गेले आणि माझी पत्रिका काढायला सांगितली. माझ्या मामाने पत्रिका काढून त्यांना दिली. महाराजांनी पत्रिका पाहिली श्रीधर स्वामी महाराजांनी आणि काहीतरी बोलले माझ्या मामाशी आणि मग मला बसवलं खाली. कमंडलूने पाणी चिपडलं 3दा माझ्या डोक्यावर आणि दीर्घ आणि एक काळी घेऊन डोक्यावरचं काहीतरी म्हणजे प्रारब्धाची रेषा कापली आणि ओंकार करून जोराने डोक्यावरती हात ठेवला. त्यांच्या भाच्याला जाग आली. बघतो तर आमच्या घरी वरती हॉलमध्ये श्रीधर स्वामींची फोटो लावलेली होती आणि मामांना सांगितलं, अरे हेच आले होते
अरे मैं तुला भेद वाटत होतं ना, खाली जाऊन महाराजांना नमस्कार करून ये. तेव्हापासून अन्नू गुरुजी म्हणायचे श्रीधर स्वामी आणि अक्कलकोट महाराज वेगळे नाही, एकच तत्व आहे. खऱ्या अर्थात दोघे बंधूच बंधू आहे. श्रीपाद शिवल्लवाद तेच अवतार पुढे नरसिंह सरस्वती अक्कलकोट महाराज झाले आणि अक्कलकोट श्रीपाद शिवल्लभ रामदास स्वामी आणि श्रीधर स्वामी मित्र हे बंधू होते. त्या कारणी एकच आईच्या पोटात जसे दत्त जन्माला आहे तिघे जन्माला आले, तर यांच्यात भेद कसं राहणार. तर हा काही प्रकार जो घडला तेव्हापासून आपले अद्दू गुरुजींचा प्रचंड आमच्याशी घनिष्ठ संबंध आला आणि त्या घनिष्ठ संबंधामुळे आम्हाला एक दुसऱ्याशी प्रचंड आपुलकी निर्माण झाली. 2007ची घटना जेव्हा प्रत्यक्ष अक्कलकोट महाराजांची अक्कलकोटला भेट झाली ती फार महत्वाची आहे. म्हणजे एका मागे एक होतंय म्हणजे काहीतरी कुठेतरी संबंध असायला पाहिजे, नाहीतर एखाद गट्टा झाल्या तर बंद होते. आम्ही गेलो होतो, श्रीधर स्वामी महाराजांचे 100 वर्ष सुरू होणार होते. स्वामींची जन्मशताब्दी वर्ष श्रीधर स्वामींचा गुलबर्गा येथे लाल चिंचोळी येथे साजरा होणार होता. दत्त जयंतीचा उत्सव झाला. इथपर्यंत आलोय तर मी विचार केला गाणगापूर आणि अक्कलकोटला येऊन येऊ. गाणगापूर करत मी अक्कलकोटला आलो आणि अन्नू गुरुजींनी मला पाहताच बरोबर मी पायजमा वगैरे घातला होता. माझ्या बरोबर 2 संन्यासी होते. एक होते स्वामी प्रकाश आणि दुसरे नित्यानंद स्वामी. हे दोघे श्रीधर स्वामींचे अनुग्रहित शिष्य. मला पाहताच बरोबर तिथे दुपारची वेळ होती, पूजा चालली होती आणि भंडारा होता. अन्नू गुरुजींनी पाहताच बरोबर बाहेर आले समाधीच्या तिथून. माझा हात धरला, मी हात चला मी महाराज मी पायजमा बनियान घातलेला आहे, आम्ही येऊ शकत नाही. नाही त्याच्यात काय नाही म्हणे, मर्यादेचं उल्लंघन मी कधीच करणार नाही. आमच्या स्वामींनी एकच सांगितलंय, कितीही आपण पोहोचलो तरी एक प्रतिमेमध्ये आपण वागायला पाहिजे. ज्या आश्रमात आहोत, ज्या धर्मात आहोत, त्याप्रमाणे ज्या वर्णात आहोत त्याप्रमाणे वागणं म्हणजे ईश्वराची कृपा संपादन करणं असं असतं. तर मी म्हणालो हे माझ्या बरोबर जे संन्यासी आहेत ना यांना आत घेऊन जा. मग स्वामी प्रकाश आणि नित्यानंद यांची भिक्षेची व्यवस्था केली. दुपारची वेळ होती. मला अक्कलकोट अन्नू गुरुजी आत घेऊन गेले, जिथे एक मोठं त्यांचं घर आहे, जिथे अक्कलकोट महाराजांनी वापरलेल्या वस्तू आहेत. पादुका माझ्या डोक्यावरती ठेवल्या आतल्या. त्यांचं विहीर दाखवली जिथे लघवी केली होती आणि तिथे प्रचंड पाण्याचा साठा निर्माण झाला. मग तिथे स्वयंपाक बनतो होते. अन्नपूर्णेच्या ते हातच धरून होते की हा कुठेतरी सुटून जाईल म्हणून. आणि तिथे ते संकल्प अन्नावरती पाणी सर्व प्रोक्षण केलं. मला घेऊन आलं, आज भिक्षा इथेच घ्या. मला माझ्या स्वामींकडे भिक्षा घ्यायची आहे. मी इथे प्रसाद घेतोय आणि तिथे जाऊन लाल चिंचोळीला जाणार आणि सर्वांना प्रसाद वाटेन आणि त्याच्यावर दोन्ही प्रसाद मला घेता येईल. तर समाधीच्या समोर मी उभा राहिलो. त्यांनी संकल्प सोडला यजमानांकडनं अन्नू गुरुजींनी आणि प्रत्येक पदार्थ 5-5दा मला पत्रावळ्यावरती वाढले आणि मी त्याच्यावरती दुसरी पत्रावळ ठेवून माझ्याबरोबर जे होते त्यांना सांगितलं की पत्रावळ घेऊन चला आपण लाल चिंचोळीला जा आणि तिथे आपण सर्वांना हा प्रसाद स्वामी समर्थांचा दे. आणि बाजूची जी समोर एक प्रवेशद्वार आहे, एक बाजूचा प्रवेशद्वार आहे, तिथून मी निघालो. थोडं निघालो असेल की बघतोय एक 6 अजानुबाहू गौर वर्ण आणि थोडा तंद्रीत असणारा व्यक्ती, ज्याचं खालून काहीतरी पांढरे वस्त्र सारखे घातलेलं, मला एकीकडे असं बोलवलं त्यांनी. पहिल्या याच्यात भेटीत मला वाटलं दारू प्यायलेला आहे, पण दारू प्यायलेला नव्हता. मला जवळ गेल्यावरती काय बघितलं, त्याच्या छातीत निळा प्रकाश दिसला आणि त्या निळ्या प्रकाशात दत्त मूर्ती होती, दत्ताचा विग्रह होता. मला कानात सांगितलं त्याने, मी चोडप्पाचा वंशानुवंशापासून बिनपगारी सेवेकरी आहो. हे म्हणताच बरोबर अरे सेवेकरी म्हातारा राहणार का, आणि आत पंगत बसले, सेवेकरी बाहेर कसं राहणार. आज बिनपगारी सेवेकरी म्हणतोय. मी पाय धरले. मी साक्षात महाराज आहेत. मी समाधीच्या दर्शनासाठी आत गेलो नाही, मर्यादेचं पालन केलं, देवच बाहेर आला. माझ्याबरोबर त्यावेळी एक विवेक कुलकर्णी म्हणून आणि त्यांचे साळे माहूर होते.
आता मी त्यांना नमस्कार करून काय बोलायचं महाराजांना. महाराजांची शांत दृष्टी माझ्याकडे, तो आशीर्वाद मिळाला, धन्य झालो. काही ते मौन हेच सर्व काही असतं. गुरु शिष्याच्या ह्याच्यात मौनातच सर्व काही सांगितलं जातं खऱ्या अर्थात. ते दक्षिणामूर्ती स्तोत्रात असं म्हटलं गेलंय की गुरु आणि शिष्य यांचा मौनातच सर्व काही सांगितलं जातं. तर माझ्याबरोबर जे होते ते मला विचारू लागले, हे कोण आहे, कोण आहेत, कोण आहेत. आता मी त्यांच्यासमोर कसं सांगायचं लोकांसमोर ते कोण आहेत. थोड्या वेळानंतर त्यांची जी पत्नी होती ती त्या जवळच्या दारावरती उभी होती. त्यांनी मला सांगितलं की पाहिलं तो व्यक्ती तिथून एकदम नाहीसा झाला, तिथल्या तिथले नाहीसा झाला. मग आत गेल्यावर मी सांगितलं साक्षात महाराज आले होते. आणि अच्छा महाराजांनी काय केलं यांनी जेव्हा विचारू लागले तर उभ्या उभ्या लघवी करून दिली महाराज. लघवी पाहताच बरोबर कुठेतरी आपल्या मनात विचार येतो ना, अरे या वेळ्या माणसाला लोक कशाला पाय धरतात ते. रस्त्यात जो लघवी करतो उभ्या उभ्या, म्हणून त्यांनी पाय धरले नाही. आणि गेल्यावरती जेव्हा ते नाहीसे दृश्य झाले मी म्हणालो साक्षात महाराज आले होते. आणि मी नमस्कार करतोय ना तर विचार करायचा नाही. महाजनो येन का तसं पंथा, मोठी लोक जे करत असतील ते ताबडतोब करावं, विचार करू नये. विचार केला तर तशी संधी परत येत नाही. तर अशा ज्या काही वस्तू आहेत त्या फारच महत्वाच्या आहे. आणि एक सर्वात मोठी वस्तू तुम्हाला सांगतो, अजूनही महाराज कोणाच्याही रूपात कोणाकडनंही काम करून घेतात. मी पुण्याला गेलो होतो, एमसीला माझा काही प्रोजेक्ट चालला होता. तिथल्या लोकांनी मला एक घरी घेऊन जाण्यासाठी सोडण्यासाठी कार दिली होती. कारमध्ये एक ड्रायव्हर होता. तो ड्रायव्हर मला घ्यायला आला. आम्ही बसलो आणि अचानक मला काही असं घडलं, संताप आला. आणि मी नाही, स्वामी समर्थ आहेत आणि ज्याला चोपायचं चांगलं ज्या ड्रायव्हरला. मी आता एक ड्रायव्हरला चोपायचं लोक काय म्हणतील तरी बी आपल्याला आवडलं. परत तो सोडायला आला, परत तीच परिस्थिती. मग तो जेव्हा सोडायला आला घरी आल्यावरती घरी पोहोचल्या मी म्हणालो, अरे स्वामी समर्थ तुझ्यावर रागवलेले, तू काही चूक केलेली आहे रे, नाही तर आज चोपलं असतं तुला, पण लोकलाजन हे म्हणून मी तुला मारलं नाही. काय घडलं मला सांग. तर तो म्हणाला तुम्ही बरोबर सांगता, मला नमस्कार केला. मग मी एअरफोर्सला ड्रायव्हर होतो, रिटायर झालो. 4-5 वर्ष झाली. आणि 3 वर्ष मी त्यानंतर देसाई बिडीवाले यांच्याकडे ते ट्रका जातात ते ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. तो माझं आठवड्यातून 2दा सोलापूर जाणं व्हायचं. तेव्हा मी अक्कलकोटला जायचो. अक्कलकोटला दर आठवड्यात 2दा, निदान 2दा तरी दर्शन मी घ्यायचो. तिथे असताना महाराजांना प्रार्थना केली. आता प्रापंचिक माणूस प्रार्थना, महाराज मला सरकारी नोकरी लावून द्या आणि सरकारी नोकरी लावून द्या, तसंच माझ्या मुलाला कुठेतरी नोकरी शिकलेला आहे, नोकरी मिळत नाही, लावून द्या. आणि मला NCL मध्ये ड्रायव्हरची नोकरी लागली. माझ्या मुलाला नोकरी लागली. 3 वर्ष झाले मी गेलो नाही अक्कलकोटला. मग आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नक्की अक्कलकोटला जाईन. तर मी नाही, माझा काहीतरी आवेश आला होता. तो आवेश मला कळत होता स्वामी समर्थ आलेले. आणि तरी मी आपल्याला आवरायचा प्रयत्न, तू मार खाल्ला असता चांगल्यापैकी. तर ह्याला काय म्हणायचं, याला म्हणतात सद्गुरू कोणाच्याही रूपात तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि योग्य वेळी दंडही देतात. म्हणून आपण केलेला नवस कधीही विसरू नये, नाही तर ते कशा न कशा रूपात एक तुम्हाला आठवण करवतात. आठवण न केली मग तसे तुम्हाला परिणाम भुगतावे लागतात. म्हणून सद्गुरूंजवळ जाणं जितकं सोपं आहे तितकं सद्गुरूंनी सांगितलेलं ऐकणं आणि त्याप्रमाणे वागणं चालणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आता पुढे बऱ्याच काही घटना आहेत, त्या पुढच्या एपिसोडमध्ये आता 15 म्हणजे जवळजवळ चैत्र महिन्याच्या शेवटी महाराजांचा समाधी सोहळा आहे, त्यावेळी आपण सांगू. धन्यवाद. जय जय गुरु. काका, हा तुम्ही जे सांगितलं ना, माझ्याशी आता 4 दिवसापूर्वी घडलं. हा ते म्हणजे मी गोव्याला निघालेलो. माझ्याकडे 2 चॉईसेस होते, एक वाया रत्नागिरी जायचं आणि दुसरं वाया बेळगाव जायचं. लास्ट मोमेंटला बेळगाव ठरवलं आणि जे मी बेळगावमधून पास आउट होणार होतो
हा. त्याच वेळा गाडी बंद पडली. गाडी बंद हा. पडली म्हणजे थर्मोस्टॅटचा लाईट लागला. हा. त्यानंतर मी गाडी तिकडे तिकडे थांबवली. समोर हा. बरोबर मेकॅनिक निघाला. हा. त्याला फोन तिकडे त्यांनी मेकॅनिकचा बंदोबस्त केला. टायर शॉप होतं आणि गाडी पूर्ण रिपेअर 1 दिवस लागला. मला तिकडे थांबायला लागलं. मला नंतर रिअलाइज झालं की मी कमिटमेंट दिलं होतं की मी बेळगाववरनं पास होईन तेव्हा कलावती आईंच्या देवळात जाणार आणि हा. दुसरं की पंत महाराजांच्या समाधीला भेट देणार. हो. मी पास आउट होत होतो. मी मुद्दामून ते कदाचित मी जाणून बुजून ते इग्नोर केलेलं. पण बरोबर मला त्यावेळेला फटका दिला आणि दुसऱ्या दिवशी बरोबर पोचलो. मला सतत म्हणजे आपला मोठेपणा बी सांगत नाही, पण सांगतोय तुम्हाला सद्गुरू कसं करवतात ते नक्की सांगता येत नाही. आणि आणि त्याच्यामध्ये आणखीन एक सांगतो, जेव्हा मी पंत महाराजांच्या समाधीकडे पोचलो त्या दिवशी बरोबर त्यांचे नातू तिकडे हजर होते आणि पहिला इंटरव्ह्यू मी त्यांचा घेतला. तर हे जाणवलं मला गोष्टी की तुम्हाला जर संकेत मिळाले तुम्ही वेळेवरती त्याच्यावरती ऍक्शन घेतली नाही की सामोरे जात पुढे. आपण म्हणजे लोक म्हणतात म्हणजे अंधश्रद्धा नाही, हे 100% तितकंच बरोबर. अंधश्रद्धा नाही का. एवढंच आहे की जे संकेत आहेत ते संकेत समजायला तुम्हाला शिकता आलं पाहिजे. हो. काका तुम्ही आम्हाला वेळ दिला, स्वामींबद्दल सांगितले तुमचे अनुभव. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा